नमस्कार, डॉक्टर वरुण नंदावरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री। आज जळगाव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा काढण्यात आला होता। जर आज आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक समस्याला सामोरं जावं लागते, ज्यामध्ये प्रलंबित शिष्यवृत्ती असेल, स्पर्धा परीक्षेची शुल्क वाढ झालेली असेल, शुल्क माफी असेल, ITIच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतील, डी बाटू विद्यापीठ किंवा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे प्रश्न असतील, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, होमिओपॅथिक कॉलेजचे प्रश्न असतील, अशा वेगवेगळ्या 13 मागण्यांना घेऊन आज विद्यार्थी परिषदेने आपला आवाज सरकारपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। या मोर्चाची सुरुवात शिवतीर्थ मैदानापासून झाली असून याचा समारोप इकडे जाहीर सभेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री, माननीय कौशल्य विकास मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना देखील या संदर्भातली एक प्रत त्यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे। मी शासनाला सांगू इच्छितो की या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, यांच्यावर त्वरित आपण ॲक्शन घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे, त्यांचा विचार करून एक चांगले निर्णय घेऊन आपण हे कसं लोकहिताचं सरकार आहे हे दाखवून दिलं पाहिजे। आणि जर ही तयारी आपली नसेल तर विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबई मंत्रालयावर देखील मोर्चा घेऊन येतील, आंदोलन कमी करायला कमी करणार नाही असं आवाहन मी सर्व छात्रशक्तीला करतो आणि अशी चेतावणी मी या शासनाला देऊ इच्छितो। धन्यवाद। गायत्री पाटील, भुसावळ शहर मंत्री। आज या ठिकाणी विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती समस्त जळगाव जिल्ह्यातून छात्रशक्ती आलेली आहे। आपण सर्वांना माहीतच असेल की जून 2024मध्ये जी काही विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाची खोटी घोषणा या सरकारने केली होती, तिची अंमलबजावणी देखील त्यांनी फार उशिरा केली आणि त्यातच या विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियम व शर्ती आणि अटी अशा विद्यार्थिनींना लागू केल्या। सर्वसामान्य घरातील विद्यार्थिनींमध्ये एक प्रकारचा उत्साह होता की आता सरकारने विद्यार्थिनींचं शिक्षण मोफत केलेलं आहे, आता एकही रुपया न लागता विद्यार्थिनी हे शिक्षित होतील आणि विद्यार्थिनी शिक्षित झाल्या म्हणजे ऑटोमॅटिक ते घर आणि तो देश हा प्रगतशील होत असतो। मी या ठिकाणी या मोर्चामध्ये जे सर्व माझ्या विद्यार्थिनी भगिनी आहेत यापैकी एकाही विद्यार्थिनीला आतापर्यंत मोफत शिक्षण मिळालेलं नाही आणि या सरकारला मी सांगू इच्छिते की तुम्ही लवकरात लवकर हे ज्या काही इतर नियम व शर्ती अटी तुम्ही ज्या लागू केल्या आहेत त्या काढून जी खरी घोषणा केली होती की विद्यार्थिनींना मोफत शिक्षण मिळेल यावरती अंमलबजावणी करा, अन्यथा अनेक विद्यार्थिनी या मोठ्या संख्येने मुंबई कार्यालयावरती मोर्चा घेऊन येतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।